विस्तार विशेष महाराष्ट्रामधील राजकारण काही वेगळे आहे। राजकीय मतभेद असले तरी देखील सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मतभेद बाजूला ठेवून नेते एकमेकांशी संवाद साधतात। तसेच वैयक्तिक पातळीवरती देखील त्यांची मैत्री असते। पण औरंगाबादमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षामधील नेत्यांमध्ये आधी अबोला आणि मग आरोप प्रत्यारोपांचं नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं। मी बोललो नाही काही, मी बोललो पण नाही आज। नाही, त्यांच्या बोलण्याने काही होणार नाही। घटनाबाई आहे ते घटनाबाई कालचं तुम्हाला माहित नाही का तुम्हाला? खैरे काही बोलतात, जे चाललेलं आहे सध्याचं हे त्यांना सहन होत नाही। औरंगाबादमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेत्यांमध्ये अबोला नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि बाळासाहेबांचे शिवसेनेचे नेते संजय शिरसाट एकाच सोफ्यावर शेजारी शेजारी बसले होते। मात्र दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही संवाद झाला नाही। संजय शिरसाट शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट आजूबाजूला बसले, जे गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही बघत नाही, आज बघायला भेटतंय। औरंगाबादसाठी चांगलं चित्र, पण मी बोललो नाही काही, मी बोललो पण नाही आज। अजून बोलले नाही तुम्ही। भुमरे साहेबांना सलाह, उठून उभे राहिले तुम्ही, भुमरे साहेब आल्या नाही। मी असं इकडे जाऊन करत होतो, त्यांनी तुमच्याकडे बघितलं नाही, मी असं इकडे नाही। आणि मी आता मला येतं तर मी मागे चालले जाईल। मी चंद्रकांत खैरेंच्या या टीकेवरून दोन्ही पक्षातील नेत्यांची मनही दुरावली असल्याचं आता लपून राहिलं नाही। प्रसंग कोणताही असो, एकमेकांचा राजकीय विरोध कायम असल्याचं यातून पाहायला मिळतंय। खैरेच्या मनात कटुता अजून आहे, ते म्हणतात मी बोललोच नाही। त्यांचा स्वभाव तसाच आहे, तर तसेच बोलणार ना। मग ते मनाने चांगले, मनाने चांगले नसल्यामुळे तर असे बोलतात। मनाने चांगले नाहीये, त्यांना काही त्याचं काही घेणं नाही। 24 तास डोक्यात राजकारणाचा किडा असला ना, तो माणूस असा बोलतो। अबोला नाट्यानं सुरुवात झाली खरी, पण त्यानंतर रंगला आरोप प्रत्यारोपांचा सामना। पालकमंत्री संदीपान भुमरे हे भाषण संपवून प्रथेप्रमाणे उपस्थित मान्यवरांना शुभेच्छा देण्यासाठी आले, तेव्हा चंद्रकांत खैरेने तिथून काढता पाय घेतला। पालकमंत्री शुभेच्छा द्यायला येऊ लागले खैरे साहेब। घटनाबाई आहे ते घटनाबाई कालचं तुम्हाला माहित नाही का तुम्हाला? कालच्या याच्यात आलं ना, आता ते शुभेच्छा द्यायला येतात, प्रोटोकॉल तुम्ही चाललाय उठून, त्यांचे काय प्रोटोकॉल कसला? चंद्रकांत खैरेंनी पालकमंत्र्यांवर सुद्धा टीकास्त्र डागलं, तर संदीपान भुमरेने खैरेंवर पलटवार केला नाही तरच नबल। सुप्रीम कोर्टने म्हणून आम्हाला ठरायला घटनाबाह्य वगैरे काय, पण मला सांगायचं की खैरे काय बोलतात त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ जाऊ नका। खैरे म्हणजे खैरेला कुठलाही अधिकार नाही बोलायचा, काही नाही, तरी खैरे साहेब आपलं कुठलं तरी काहीतरी बोलून जातात। एकीकडे या दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये आधी अबोला आणि मग आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं, तर दुसरीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सामंजस्याची भूमिका घेतली। काही नेते अवघडल्यासारखे बसलेले आहे, पण कमीत कमी तर बसले तर सही। नाही तर आपला एकमेकांना जे बघणारे नाही होते, आज कमीत कमी ते एक शेजारी बसले तर सही। 40 आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली, त्यानंतर दोन्ही गटात राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आणि आता नेत्यांमधली दरी वाढत गेली आहे। औरंगाबादमधल्या प्रजासत्ताकच्या कार्यक्रमात ते पुन्हा एकदा समोर आलं। एकंदरीतच आपण बघितलं या ठिकाणी की जरी आजूबाजूला बसले असले तरी कटुता कायम आहे, कारण चंद्रकांत खैरे असतील किंवा संजय शिरसाट असतील, ते एकमेकांबद्दल अजूनही चांगलं बोलायला तयार नाही। मात्र ते आजूबाजूला बसले, औरंगाबादसाठी फार चांगलं चित्र आहे, कारण राजकीय मतभेद जरी असले तरी औरंगाबादच्या विकासासाठी एकत्रित येणं फार गरजेचं आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।